विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे आणि सत्ताधारी विरोधक विविध मुद्द्यांवरून आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे। सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली, शिवीगाळ केली। यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन झालं। मात्र यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। बघूयात या संदर्भातला रिपोर्ट। आपल्या सभागृहामध्ये हे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। विधिमंडळ सभागृह परंपरेच्या चिंधड्या उडवणं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना चांगलंच भोवल्याचं दिसतं। राहुल गांधी यांच्या निषेधाच्या प्रस्तावाला आक्षेप घेताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जीभ घसरली। आपल्या जागेवरून बाहेर येत दानवेंनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना थेट शिवीच हासडली। त्यामुळे या प्रकरणी अंबादास दानवेंना आता 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं। विधान परिषदेत ठराव मांडला त्यावेळी काय घडलं? मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधान परिषदेत अंबादास दानवेंचं निलंबन करण्याचा ठराव मांडला। दानवेंच्या निलंबन ठरावावर विरोधकांकडून चर्चा करण्याची मागणी करण्यात आली। मात्र अशा प्रस्तावावर चर्चा होत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंकडून अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन झालं। अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। चुकीचा पॉइंट नको या ठिकाणी, अशी चर्चा होत नाही। एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला। हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय। खरं म्हणजे अंबादासना सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही। आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केले गेले। लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत, कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे? त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार, त्यांनी सुप्रिया सुळेंना कॅमेरा समोर शिवी दिली होती। हा माता भगिनींचा अपमान नाही? मग जर मी माफी मागतोय, माता भगिनींचा अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो, पण तसा त्यांनी अपमान त्यांनी तर केलाय, सभागृहात केला म्हणून अपमान आणि जाहीरपणाने बोललं तर अपमान नाही, हे कुठलं गणित आहे? मग त्यानं सुद्धा निलंबित करणार का? मला वाटतं सभाशास्त्राचं आणि विधान परिषदेच्या कामकाजाचं ज्यांना थोडंही ज्ञान असेल त्यांना ह्या त्यांच्या वक्तव्य आणि आरोपावर हसण्याशिवाय दुसरं काहीच करता येणार नाही। सर्वात जास्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या माता भगिनींचा आणि शिवराळपणा जर उद्धवजी कोणी केला असेल तर तुमच्या नेहमी उजव्या बाजूला बसलेल्या विश्वविख्यात प्रवक्त्यांनी केलेला आहे। त्यांनी दिलेला शिवीगाळ याच्यासाठी उद्धवजींनी एकदा नाही 10 वेळा माफी मागावी लागेल आणि मग दुसऱ्यांना प्रश्न विचारावा लागेल। अंबादास दानवेंनी भर सभागृहात शिवीगाळ केल्यानं भाजपच्या प्रसाद लाड यांच्यासह सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले। विधान भवनाच्या पाऱ्यांवर बसून त्यांनी ठिय्या आंदोलन देखील केलं। यावेळी राहुल गांधी आणि अंबादास दानवेंविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। ज्या पद्धतीमध्ये माझ्या आईवरती त्यांनी शिव्या दिल्या त्या माझ्या मनाला कुठेतरी दुःख देऊन गेलेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेना काल मी या बाबतीत सांगितलं। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांशी काल 3 वेळा मी फोनवरून बोललो, ते मुंबईत नव्हते। आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या आईचा देहांत झाल्यामुळे ते नागपूरमध्ये होते। परंतु मी सभागृहाला आणि सरकारला आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील यामध्ये आवाहन करतोय की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे। विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे। मी माणूस आहे, समोरच्याचं काय सहन करायचं थोडी। मी काल इथं बोललेलो आहे, ज्यांनी बोट दाखवलं त्याचं बोट तोडायचं। जे काय असेल ते बघतील ना, ते जे काय व्हायचं समर्थन करतात ते बघणारच आहेत। मी बोललो म्हणजे मी समर्थन कर, मी बोलायचं नाही बोललो असं थोडी म्हणणार आहे। मी काय पळपुटा शेपूट घालणार थोडी त्यांच्यासारखा। मी बोललो सांगतो मी। राहुल गांधी यांच्या निषेधाचा प्रस्ताव मंजूर करून तो लोकसभेला पाठवा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली होती। यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलायला उभे राहिले असता लाड यांनी हातवारे केले। याला आक्षेप घेत दानवेंचा तोल ढासळला।
या हमरीतुमरीत सभागृहातली चर्चा की गल्लीबोळातली भांडणं होत आहेत याचं भानही सदस्यांना राहिलं नाही। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले। राहुल गांधींच्या निषेधाचा प्रस्ताव मंजूर करून तो लोकसभेला पाठवा अशी आमदार प्रसाद लाड यांनी मागणी केली। राहुल गांधी यांच्या निषेधाच्या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून आक्षेप घेण्यात आला। अंबादास दानवे बोलत असताना प्रसाद लाड यांनी हातवारे केले। परिणामी संतप्त अंबादास दानवे आपल्या जागेवरून बाहेर येत त्यांनी लाड यांना शिवीगाळ केली। खालच्या स्तराला शिवसेना चाललेली आहे, उद्धव उभाटा गट विशेष करून संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतायत खरं म्हणजे त्यांच्याकडून कोणाला अपेक्षाच नाहीयेत, पण अंबादास दानवे एका पदावर या ठिकाणी आहेत, जबाबदारीने त्यांनी वागलं पाहिजे। ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि एखादा विषय समोरच्या आमदारांनी मांडला सदस्यांनी सदनामध्ये तर अशा पद्धतीने त्याला शिवीगाळ करणं, इतक्या आरवाच्या भाषेमध्ये बोलणं, त्याच्यावर धावून जाणं मला वाटतं हे कुठेही खपून घेण्यासारखं नाहीये। देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून या राज्याची सूत्र गेली तेव्हापासून त्यांनी ज्या टोळ्या जमवल्या इतर पक्षातल्या गुंडांच्या, भारतीय जनता पक्षाचे ते झालर टाकू त्या टोळ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे। अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते जरूर आहेत, आतापर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळलेले आहेत, पण एक शिवसैनिक म्हणून जर आमच्या अंगावर कोणी येणार असेल तर आम्हाला त्या पद्धतीनं त्यांच्यावरती चाल करावी लागेल। विरोध करताना तो टोकदार असावा पण विखारी अथवा पातळी सोडून नसावा याचे मापदंड अनेक नेत्यांनी घालून दिले, पण राज्यात सत्ता बदल झाल्यापासून अनेक नेत्यांच्या जीवांच्या अक्षरशः घसरगुंड्या झाल्याचं बघायला मिळतं। नेतृत्व करू पाहणाऱ्यांना सुसंस्कृतपणा, सभ्यता आणि संयम याचा विसर पडणं हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।